नमस्कार मंडळी, दिवाळी फराळाच्या सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण दिवाळी फराळाच्या ताटातला करायला अगदी साधा सिंपल सगळ्यांना आवडणारा खमंग खुसखुशीत पदार्थ बनवतोय। नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने असंख्य लेयर सुटलेली अशी मस्त खुसखुशीत करंजी बनवणार आहोत। तर मंडळी, दिवाळी फराळाच्या ताटातला हा मानाचा पदार्थ बनवायला आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण करंजीचं सारण तयार करून घेणार आहोत। जवळपास पाव किलो हे सारण तयार होतं। तर इथे मी 3 टेबलस्पून सुकामेवा घेतलेला आहे। काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप आहे। तुम्ही चारोळी सुद्धा नक्की घ्या, मला चारोळी मिळाली नाही म्हणून घालता आली नाही। आता सुकामेवा मंद आचेवरती 1-2 मिनिट आपण भाजून घेऊया, जेणेकरून याचं मॉइश्चर संपूर्ण निघून जातं आणि याची चव सुद्धा जास्त खमंग लागते। 2 मिनिटं सुकामेवा भाजून घेतल्यानंतर 2 टेबलस्पून तीळ आणि 1 टीस्पून खसखस घालायची। पारंपरिक पद्धतीने करंजी करताना तीळ आवर्जून घातली जाते, जास्त छान चव लागते। मंद आचेवरती फक्त मिनिटभर आपण तीळ आणि खसखस घालून सुद्धा भाजून घेऊया। रंग वगैरे जास्त बदलायचा नाहीये, फक्त यातलं मॉइश्चर निघून जायला हवं। छान असं भाजून घेतलं। एका कोरड्या ताटामध्ये हे संपूर्ण साहित्य काढून घ्यायचं। त्यानंतर कढईमध्ये 1 टीस्पून साजूक तूप घ्यायचं आहे। यामध्ये पाव वाटी बारीक रवा घालायचा। रवा बारीकच घ्यायचा, जाड रवा वापरायचा नाही। आता हा रवा आपल्याला मंद आचेवरती सतत मिक्स करत छान असा तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे। गॅस कमीच ठेवायचा, म्हणजे रवा आतपर्यंत चांगला भाजला जातो आणि करपत नाही। रवा भाजत असताना सतत मिक्स करत राहायचं, म्हणजे रवा एकसारखा भाजला जातो। गॅस मोठा ठेवला तर रव्याचा रंग लालसर होईल, रवा करपला जाईल आणि कच्चाच राहील, मग सारण चवीला चांगलं लागत नाही, म्हणून कमी आचेवर भाजून घ्यायचा। इथे पाहू शकतात, रवा मस्त असा तांबूस रंगावर भाजलाय, घरभर सुगंध पसरला। सुक्यामेव्यासोबत हा रवा काढून घेऊ। आता सारख्याच कढईमध्ये आपल्याला किसलेलं सुकं खोबरं सुद्धा हलक्या सोनेरी रंगावर भाजून घ्यायचंय। या वाटीने आपण पाववाटी रवा घेतला आहे, तर बरोबर 2 वाट्या किसलेलं सुकं खोबरं घ्यायचं आहे। जवळपास 150 ते 160 ग्रॅम इतकं हे सुकं खोबरं आहे। वाटीमध्ये भरताना मी थोडंसं दाबूनच भरलं होतं। आता सुकं खोबरं तूप वगैरे काहीच न घालता हलक्या सोनेरी रंगावर भाजून घ्यायचंय। सुकं खोबरं जास्त लालसर किंवा ब्राऊन करायचं नाही, नाहीतर सारणाची चव चांगली लागत नाही। फक्त थोड्याशा सोनेरी रंगावर हलकं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया, म्हणजे मॉइश्चर निघून जाईल आणि चव सुद्धा छान लागेल। मंद आचेवरती सुकं खोबरं छान असं हलक्या सोनेरी रंगावर भाजून घेतलं। यापेक्षा जास्त भाजण्याची गरज नाही। लगेच गॅस बंद करून घेऊया आणि भाजलेल्या संपूर्ण साहित्यासोबत भाजलेलं सुकं खोबरं सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता हे सारणाचं संपूर्ण साहित्य पंख्याखाली ठेवून आपल्याला छान असं संपूर्ण गार करून घ्यायचं आहे। छान हे संपूर्ण गार झाल्यानंतरच पिठी साखर यामध्ये घालायची। गरम गरम मध्ये पिठी साखर घातली तर सारणाला पाणी सुटू शकतं। तर मंडळी, संपूर्ण सारणाचं साहित्य इथे गार झालेलं आहे। गार झाल्यानंतर सुकं खोबरं मस्त असं कुरकुरीत होतं। गार झाल्यानंतर कोरड्या स्वच्छ हाताने आपल्याला याला थोडंसं चुरून घ्यायचंय। आपले हात कोरडे असावे, पाण्याचा थेंब सुद्धा नको, म्हणजे हे सारण भरपूर दिवस टिकतं आणि करंजी सुद्धा छान टिकते। हे गार झाल्यानंतर थोडंसं असं चुरून घेऊया, म्हणजे खोबरं थोडंसं बारीक होईल। मिक्सरला वगैरे लावायचं नाही। खोबरं थोडंसं चुरून घेतलं। अर्धा टीस्पून वेलची पूड यामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। या वाटीने 2 वाट्या किसलेलं सुकं खोबरं घेतलंय, तर सारख्या वाटीने 3/4 वाटी म्हणजेच पाऊण वाटी इतकी आपल्याला पिठी साखर यामध्ये घालायची आहे। वजनी ही 80 ते 90 ग्रॅम इतकी आहे। पिठी साखर घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। सारण संपूर्ण गार झालं की मगच पिठी साखर घालायची, म्हणजे भाजलेलं साहित्य, म्हणजे याला पाणी सुटत नाही, पिठी साखरेला पाणी सुटणार नाही आणि आपलं सारण मग छान टिकतं। छान असं एकजीव करून घेतलं। करंजीचं सारण तयार झालं। हवाबंद डब्यामध्ये 15 दिवस फ्रीज शिवाय टिकतं आणि 2 महिने फ्रीजमध्ये ठेवून हे सारण टिकतं। हवं तेव्हा तुम्ही करंजी करू शकतात। आता आपलं सारण तयार झालेलं आहे। करंजीचे पारीसाठीचं पीठ मळून घेऊया। या वाटीने आपण संपूर्ण साहित्य मोजलंय, तर सारख्याच वाटीने बरोबर 1 वाटी मी मैदा घेतलेला आहे। थोडासा दाबून भरायचा, जवळपास 150 ग्रॅम इतका आहे। करंजी छान खुसखुशीत कुरकुरीत व्हावी म्हणून 2 चमचे यामध्ये बारीक रवा घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं। करंजी तयार झाल्यानंतर मस्त खुसखुशीत राहावी म्हणून आपल्याला यामध्ये 2 टीस्पून गरम केलेल्या तुपाचं मोहन घालायचं आहे। तर इथे कडल्यामध्ये मी 2 टीस्पून तूप घेते आणि छान कडकडीत गरम करून घ्यायचं। जेव्हा एखादा पदार्थ आपल्याला खुसखुशीत हवा असतो तेव्हा तुपाचं मोहन घालायचं आणि पदार्थ कुरकुरीत आणि कडक हवा असतो तेव्हा तेलाचं मोहन घालायचं।
इथे तूप छान धूर येईल तोपर्यंत कडकडीत गरम करून घेतलंय। मैद्यावर मोहन घालायचं। सुरुवातीला गरम आहे म्हणून चमच्याने मिक्स करायचं, नंतर हाताने चोळून चांगलं मैद्याला तुपाचं मोहन लावून घ्यायचं आहे। मैद्याच्या प्रत्येक एका कणाला तुपाचं मोहन छान लागायला हवं, म्हणजे आपली पारी मस्त अशी खुसखुशीत तयार होते आणि महिनाभर सुद्धा करंजी छान खुसखुशीत राहते। मोहन लावून झाल्यानंतर मुटका वळून पाहायचा, परफेक्ट मूठ वळली जाते म्हणजे मोहन छान लागलेलं आहे। आता थोडं थोडं साधं रूम टेम्परेचरचं पाणी घालून आपल्याला पुरीच्या पिठासारखं घट्टसर पीठ मळून घ्यायचंय। खूप सैल ठेवायचं नाही आणि अगदीच कोरडं सुद्धा नको, अगदी थोडं थोडं पाणी घालायचं। या प्रमाणामध्ये पीठ भिजवलं तर सारण सुद्धा संपतं आणि पीठ सुद्धा संपतं। सारण आणि पिठाचं अगदी योग्य प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे। थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेतलं। चांगलं मिनिटभर याला मळून घ्यायचं, म्हणजे रवा व्यवस्थित भिजला जातो आणि पीठ सुद्धा छान तयार होतं। एक मिनिटभर मी थोडं थोडं पाणी घालून छान असं मळून घेतलं आणि गोळा तयार केला। साधारण पाववाटी इतकं मला पाणी लागलंय, तुम्हाला थोडंफार कमी जास्त लागू शकतं। झाकून 15 ते 20 मिनिटं हे पीठ मुरण्यासाठी बाजूला ठेवूया। आपलं पीठ मुरतंय तोपर्यंत आपण इथे साठा तयार करून घेऊया। साठ्याच्या करंज्या आपण आज करणार आहोत। 2 टीस्पून इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे, रूम टेम्परेचरचं घ्यायचं। यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे। तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लोअर घेऊ शकतात। हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। थोडंसं कोरडं वाटल्यास अर्धा चमचा साजूक तूप आपण यामध्ये वाढवू शकतो, पण सुरुवातीला जास्त घालायचं नाही। फक्त अर्धा टीस्पून इथे मी साजूक तूप यामध्ये घातलेलं आहे आणि व्यवस्थित फेटून घ्यायचं। जसं जसं आपण हाताने फेटून घेतो, हाताच्या उष्णतेमुळे हा साठा मस्त असा सैलसर क्रीमी तयार होतो। 2 मिनिट फेटून घेऊया। इथे आपला साठा सुद्धा तयार झालेला आहे। तर मंडळी आता झटपट करंज्या करून घेऊया। साठा तयार आहे, सारण तयार आहे, पीठ सुद्धा 15 ते 20 मिनिटं मस्त मुरलेलं आहे। मिनिटभर मळून घेऊया म्हणजे एकसारखं होईल। सारणाचं साहित्य गार होतं ना तेव्हाच पीठ मळून घ्यायचं, म्हणजे पुढचं सारण तयार होईपर्यंत पीठ व्यवस्थित मुरतं। सारण तुम्हाला व्यवस्थित लक्षात यावं म्हणून मी सुरुवातीला संपूर्ण सारणाचीच रेसिपी दाखवली, नंतर पिठाची। छान मिनिटभर मळून घेतल्यानंतर या पिठाचे 4 समान भाग करून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्याला याच्या 4 पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपण करंजीसाठी लाट्या तयार करून घेऊ। गोल करून घ्यायचं, एक गोळा घ्यायचा आणि बाकीचे झाकून ठेवायचं, म्हणजे कोरडे पडणार नाही। सुका मैदा लावायचा आणि नेहमीची चपाती लाटतो ना त्या पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। गोळा आता नेहमीच्या चपाती इतका आहे म्हणून चपातीच्या जाडीचं मी लाटून घेणार आहे। तर या पद्धतीने आपण आता 4ही चपात्या लाटून घेणार आहोत। खूप पातळ करायचं नाही आणि अगदीच जाड सुद्धा ठेवायचं नाही। नेहमीच्या चपातीपेक्षा किंचित पातळ केलं तरीही चालेल। आता 4ही गोळ्यांच्या चपात्या याच पद्धतीने भरभर लाटून घेते। पीठ आपण व्यवस्थित मळलेलं असलं की हे एकमेकांवर चिकटत नाही, तरीही तुम्ही काळजीपूर्वक हे व्यवस्थित ठेवून घ्या आणि 4ही चपात्या मी इथे लाटून घेते। तर मंडळी 4ही चपात्या आपल्या लाटून झालेल्या आहे। आता आपल्याला लाट्या तयार करायच्या आहे। तर एक चपाती घ्यायची, त्यावर साठा लावायचा आहे जो आपण तूप आणि तांदळाच्या पिठाचा तयार केलाय। तांदळाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही कॉर्नफ्लोअर वापरलं तरीही चालेल। साठ्याचा अगदी पातळ लेअर चपातीवर लावायचा। खूप जास्त साठा जर लावला तर करंज्या तेलकट होऊ शकतात, म्हणून अगदी पातळ असा लेअर लावायचा। एका चपातीवर साठ्याचा लेअर लावला की दुसरी चपाती त्यावर ठेवायची। सगळ्यात खाली ठेवलेली चपाती थोडीशी मोठी असावी या गोष्टीची काळजी घ्यायची। दुसऱ्या चपातीवर सुद्धा पातळ असा साठ्याचा लेअर लावायचा आणि त्यानंतर तिसरी चपाती ठेवायची। तिसरी चपाती ठेवल्यानंतर यावर सुद्धा आपल्याला पातळ साठ्याचा लेअर लावून घ्यायचा आहे। साठा फक्त जास्त प्रमाणात लावायचा नाही आणि एकसारखा सगळीकडे लागला जाईल पातळसर या गोष्टीची काळजी घ्यायची। 3ही चपात्यांवर साठा लावून घेतलेला आहे। आता चौथी चपाती ठेवायची, यावर साठा लावण्याची गरज नाहीये। एकसारखी चपाती ठेवायची, मध्ये एअर गॅप्स वगैरे असतील तर ते असे दाबून काढून टाकायचे, म्हणजे आपल्या लाट्या व्यवस्थित तयार होतात आणि पारी लाटताना फाटत नाही। चौथी चपाती ठेवली आणि सगळे एअर गॅप्स वगैरे निघाले, साठा लावण्याची गरज नाहीये। आता जमेल तितका बारीक असा याचा रोल करून घ्यायचा। रोल करत असताना व्यवस्थित दाबून करायचा, मध्ये हवा राहणार नाही या गोष्टीची काळजी घ्यायची, म्हणजे आपली पारी लाटताना फाटत नाही। संपूर्ण रोल याच पद्धतीने घट्टसर असा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचंय, म्हणजे रोल एकसारखा बंद होतो आणि लाट्या मग लाटताना सुटत नाही किंवा तळताना करंजी सुद्धा सुटत नाही। शेवटी पाणी लावून या पद्धतीने रोल करून घ्यायचा। आता हा रोल हलक्या हाताने थोडासा लांबसर आपल्याला करून घ्यायचा आहे, म्हणजे खूप जाड किंवा मोठ्या लाट्या आपल्या होणार नाही। या पद्धतीने व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने करायचं, अगदी हलक्या हाताने करायचं, म्हणजे आपल्या करंजीला लेयर्स चांगले सुटतात।
आता आपण हवी तशी लहान मोठी लाटी कट करून घ्यायची आहे। तर साधारण 1 ते 1.5 इंचची इतकी रुंद लाटी आपण कट करून घेतोय। सगळ्या लाट्या कट करून झालेल्या आहे। लेयर्स पाहू शकतात किती मस्त पडलेले आहे। या सगळ्या लाट्या आपल्याला झाकून ठेवायच्या आहे। तत्पूर्वी एक लाटी घ्यायची आणि हाताने पुढच्या बाजूला अशी थोडीशी दाबायची, म्हणजे आपण पारी लाटल्यानंतर करंजीला लेयर्स छान सुटतात। सगळ्या लाट्या व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने तयार करून घ्यायच्या आहे। एक लाटी काढून घ्यायची आणि बाकीच्या झाकून ठेवायच्या, म्हणजे कोरड्या पडत नाही आणि पाऱ्या आपल्याला व्यवस्थित लाटता येतात। आता आपण करंजी भरून घेऊया। तर सुका मैदा लावून घ्यायचा आणि मध्यम जाडीची पुरी लाटून घ्यायची आहे। खूप पातळ करायची नाही आणि अगदी जाड सुद्धा ठेवायची नाही। खूप पातळ केली तर करंजी तेलामध्ये फुटू शकते आणि खूप जाड सुद्धा ठेवू नका, मध्यम अशी ठेवा, नेहमीच्या पुरीपेक्षा किंचित पातळ। या पद्धतीने मी हलक्या हाताने पारी लाटून घेतलेली आहे, खूप जास्त दाब द्यायचा नाही। आज मी साचाचा वापर करून करंजी करणार आहे। तुम्ही करंजी कटरचा जो चमचा असतो तो वापरून सुद्धा करंजी केली तरीही चालेल। साचा स्टीलचा आहे, पहिली करंजी चिकटू नये म्हणून मी थोडासा मैदा त्यावर भुरभुरते। पारी ठेवून घ्यायची आणि त्यामध्ये मावेल तसं सारण भरायचं। साधारण 3 ते 4 टीस्पून सारण यामध्ये मावतं। सारण घातल्यानंतर बोटाने व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं। करंजीच्या कडेला सारण येऊ द्यायचं नाही, म्हणजे करंजी व्यवस्थित चिकटली जाते आणि तळताना तेलामध्ये सुटत नाही। जर कडेला सारण आलं तर करंजी व्यवस्थित चिकटली जात नाही आणि तेलामध्ये सुटण्याची शक्यता असते, म्हणून कडेला सारण येऊ द्यायचं नाही। करंजी बंद करताना कडेला थोडासा पाण्याचा बोट लावायचा, म्हणजे करंजी व्यवस्थित चिकटली जाते। या पद्धतीने अर्धा भाग दुमडून घ्यायचा आणि साचा बंद करून व्यवस्थित दाब देऊन करंजी तयार करून घ्यायची, किंवा तुम्ही जशी तयार करून घेत असाल तुमच्या पद्धतीने तयार करून घेतली तरीही चालेल। मस्त अशी देखणी सुंदर सुबक आपली करंजी तयार झालेली आहे। सगळ्याच करंज्या या पद्धतीने तयार करून घेऊया। काठाचं निघालेलं पीठ आहे ना, त्याच्या शेवटी मी 4-5 करंज्या अशा साध्या करून घेणार आहे, म्हणजे साठ्याचे लेअर न करता। ज्या कडेचे आपले थोडेसे पिठाचे भाग उरतात ना, त्याच्या 4-5 करंज्या होतात शेवटी। करंजी करून झाल्यानंतर ओढणीवर झाकून ठेवायची, म्हणजे कोरडी पडत नाही, तळताना व्यवस्थित तळली जाते। बाकीच्या सुद्धा करंज्या याच पद्धतीने तयार करून घेते। एका वेळेला 5 ते 6 पाऱ्या लाटून मग करंज्या भरून घेतल्या तरीही चालतील, फक्त त्या झाकून ठेवायच्या, कोरड्या पडणार नाही या गोष्टीची काळजी घ्यायची। इतक्या सारणामध्ये 16 ते 17 मस्त अशा गुबगुबीत भरपूर सारण भरलेल्या करंज्या तयार होतात। पीठ सुद्धा संपतं आणि आपलं सारण सुद्धा संपतं, अगदी योग्य प्रमाण आहे। सगळ्याच करंज्या इथे मी या पद्धतीने तयार करून घेते। तर मंडळी, संपूर्ण करंज्या तयार करून झालेल्या आहे। सारण इथे संपूर्ण संपलेलं आहे, फक्त एकच करंजीची लाटी तेवढी उरलेली आहे। करंज्या आपण तळून घेऊया। करंजी तळण्यासाठी तेल व्यवस्थित गरम असावं। छोटासा पिठाचा गोळा घालून पाहायचा, भरभर बबल्स आले, काही सेकंदाने वरती आला पण करपला नाही, म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे। गॅस मध्यम ठेवायचं आणि करंज्या सोडायच्या। एका वेळेला खूप जास्तही करंज्या सोडायचं नाही, नाहीतर तेलाचं तापमान कमी होऊन करंजी जास्त तेल शोषून घेऊ शकते। करंजी तळताना तेल खूप कमी गरम नसावं, नाहीतर करंज्या तेलकट होतील आणि खूप धूर येईल। इतकं कडकडीत गरम तेल असेल तर करंजीचा रंग लवकर बदलला जाईल, करंजी व्यवस्थित तळली जाणार नाही आणि तळल्यानंतर मऊ पडू शकते, खुसखुशीत राहणार नाही। म्हणून लो मीडियम फ्लेमवर आपल्याला करंजी मस्त अशी तळून घ्यायची आहे, खरपूस रंगावर। करंजी तळत असताना चमचाने असं तेल सोडत राहायचं, म्हणजे त्याचे पदर व्यवस्थित मोकळे होतात। आता आपल्याला उलटून पलटून दोन्ही बाजूने छान अशा तांबूस रंगावर करंज्या तळून घ्यायच्या। करंज्या खूप पांढरट रंगावरही काढायच्या नाही, नाहीतर मग त्या 2-3 दिवसातच मऊ पडू शकतात। मस्त अशा तांबूस खरपूस या करंज्या तळून घ्यायच्या, म्हणजे 15-20 दिवस सुद्धा छान खुसखुशीत राहतात। लो मीडियम फ्लेमवर मस्त तांबूस रंगावर करंजी तळून घेतली, चाळणीवर किंवा टिश्यू पेपरवर काढून घ्यायची, म्हणजे वाफ धरत नाही। करंजी संपूर्ण व्यवस्थित चाळणीवर गार झाली की 15-20 दिवस सुद्धा हवाबंद डब्यामध्ये खुसखुशीत राहते, म्हणून करंजी नेहमी चाळणीवर काढायची। इथे पाहू शकतात मंडळी, मी संपूर्ण करंज्या एकसारख्या रंगावर तळून घेतल्या। अगदी सुंदर सुबक करंज्या तयार झालेल्या आहे, गार सुद्धा झाल्या। एक सुद्धा करंजी आपली फुटत नाही। करंजीला पदर पाहू शकतात किती सुंदर पडलेले आहे, अगदी खारीसारखी खुसखुशीत ही करंजी होते। तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते, आवाज ऐका, किती मस्त अशी खमंग खुसखुशीत करंजी झालेली आहे। सारण सुद्धा खूप चविष्ट होतं, साखरेचं प्रमाण सुद्धा अगदी योग्य आहे।
तुम्ही सुद्धा या दिवाळीला माझ्या या पद्धतीने मस्त अशा भरपूर पदर सुटलेल्या खमंग खुसखुशीत करंज्या नक्की करून पहा। अजिबात तेलकट सुद्धा होत नाही। कशी वाटली मंडळी आजची रेसिपी? आशा करते तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा। डिस्क्रिप्शनमध्ये संपूर्ण साहित्याचं प्रमाण लिहून दिलेलं आहे, नक्की पहा। अजून वेगवेगळ्या दिवाळीच्या रेसिपींची लिंक आहे, संपूर्ण रेसिपी नक्कीच पहा।